संकट आयुष्यात अचानक येतात आणि येताना कुणालाही विचारत नाहीत. कधी ती पैशांच्या रूपाने येतात, कधी नात्यांच्या ताणात, कधी अपमानाच्या जखमांमध्ये, तर कधी अशा शांततेत जिथे बाहेर सगळं ठीक दिसतं पण मन आतून पूर्ण थकलं असतं. अशा वेळी माणूस सर्वात आधी घाबरतो, कारण त्याला पुढचा रस्ता दिसेनासा होतो. उद्या काय होईल हे समजेनासं होतं आणि मनात नकळत विचार येतो, मी हे सगळं झेलू शकेन ना. पण लक्षात ठेव, ज्या क्षणी तुझं मन हादरतं त्या क्षणी परमेश्वर तुझ्या धैर्याची दोरी अधिक घट्ट धरून ठेवून असतो. तुला वाटतं कदाचित तू एकटी पडली आहेस, सगळे जवळ असूनही कोणी खरंच समजून घेत नाही. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू दिसतं पण आतली वेदना कोणाला जाणवत नाही. पण जे माणसांना दिसत नाही ते दैवी शक्तीला स्पष्ट दिसत असतं. तुझ्या प्रत्येक अश्रूची नोंद घेतली जाते, तुझ्या प्रत्येक शांत वेदनेचा अर्थ समजला जातो. आणि म्हणूनच संकट कधीच विनाकारण येत नाही. कधी कधी जीवन तुला थांबवतं, कारण तू ज्या दिशेने चालली आहेस तिथे तुला अधिक त्रास मिळणार असतो. आणि जे थांबणं तुला अपयश वाटतं तेच पुढे जाऊन संरक्षण ठरतं. तुला वाटतं काही गोष्टी हातातून निसटल्या, लोक दूर गेले, अपेक्षा तुटल्या, प्रयत्न करूनही यश उशिरा मिळालं. पण प्रत्येक उशिरामागे एक योग्य वेळ लपलेली असते. बी पेरल्यावर लगेच झाड उगवत नाही, त्याला अंधारात मुळं धरावी लागतात, माती सहन करावी लागते, तेव्हाच वरती हिरवळ दिसतं. माणसांचंही तसंच असतं. आधी संघर्ष येतो, मग धीराची परीक्षा होते आणि नंतर फळ मिळतं. आज तुला वाटत असेल की काहीच बदलत नाही, पण आतून बरेच काही बदलतं असतं. तुझी सहनशक्ती वाढत असते, तुझं मन परिपक्व होत असतं, तुझी ओळख घडत असते. कधी स्वतःला कमी समजू नकोस, कारण ज्या व्यक्तीवर मोठी जबाबदारी असते तिच्यावरच मोठ्या परीक्षा येतात. मोठ्या समुद्रातच मोठ्या लाटा येतात, छोट्या तलावात नाही. म्हणून संकट आलं म्हणजे तू दुर्बल नाहीस, उलट तुझ्यात काहीतरी विशेष आहे, म्हणून जीवन तुला मजबूत करत आहे. कधी कधी मन म्हणतं आता पुरे झालं, आता शक्ती उरली नाही, पण त्या क्षणीच आतून एक नवीन ताकद जन्म घेते. कारण माणूस स्वतःला जितकं ओळखतो त्यापेक्षा जास्त सामर्थ्य त्याच्यात दडलं असतं. जग तुला कधी समजणार नाही, काही लोक फक्त परिणाम पाहतील, संघर्ष नाही. पण म्हणून स्वतःचा प्रवास थांबवू नकोस. आज जो अंधार आहे तो कायमचा राहणार नाही. पहाट नेहमी अंधारानंतरच येते. तुझ्या आयुष्यातही उजेड येईल. ज्या गोष्टीसाठी तू शांतपणे वाट पाहते आहेस ती योग्य वेळ तुझ्यापर्यंत पोहोचेल. फक्त मनात भीती नको, कारण भीती निर्णय कमकुवत करते आणि विश्वास मार्ग तयार करतो. तुझ्या प्रत्येक पावलामागे कृपा उभी आहे. जरी ती तुला दिसत नसली तरी ती काम करत असते. काही उत्तर लगेच मिळत नाहीत, कारण काही गोष्टी वेळच शिकवतो. म्हणून आज स्वतःला इतकंच सांग, मी थांबणार नाही, मी तुटणार नाही, मी या काळातूनही पुढे जाईन. कारण संकट कायम राहत नाहीत, पण त्यातून घडलेली ताकद कायम राहते. आणि जेव्हा एक दिवस तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला कळेल, याच कठीण दिवसाने तुला सर्वात जास्त मजबूत केलं होतं. जर हे प्रबोधन आपल्या मनाला स्पर्श करून गेलं असेल तर एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ लिहा. अशा सकारात्मक आणि आत्मविश्वास देणाऱ्या प्रबोधनासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कदाचित आपल्या एका शेअरमुळे कुणाच्या मनाला आज धीर मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.